नमस्कार. आज आपण वेब डिझाईनच्या एका एकदम इंटरेस्टिंग जगात डोकावणार आहोत. आजचा आपला विषय आहे CSS. चला तर मग पटकन सुरुवात करूया आणि बघूया हे CSS नेमकं आहे तरी काय. कधी असं झालंय का की HTML वापरून एक वेबपेज तर बनवलं, पण ते इतकं साधं, इतकं कंटाळवाणं दिसतंय, म्हणजे सगळीकडे फक्त काळा टेक्स्ट आणि पांढरा बॅकग्राऊंड. बघितल्यावरच वाटतं, अरे यार, ह्यात काहीतरी मिसिंग आहे, नाही का? आणि त्याचं कारण खरं तर खूप सोपं आहे. HTMLचं काम आहे फक्त आणि फक्त एक सांगाडा उभा करणं. म्हणजे वेबसाईटची मूळ रचना कशी असेल, कुठे हेडिंग येईल, कुठे पॅराग्राफ असेल, हे सगळं HTML ठरवतं. पण त्याला छान रंग देणं, त्याला सुंदर बनवणं, हे HTMLच्या कामात येत नाही. हे समजायला ना घराचं उदाहरण एकदम बेस्ट आहे. समजा HTML म्हणजे काय तर विटा आणि सिमेंट वापरून उभं केलेल्या घराचं स्ट्रक्चर, फक्त एक सांगाडा. आणि मग CSS काय आहे तर त्या घराला दिलेला सुंदर रंग, आतलं फर्निचर, म्हणजे घराची सगळी सजावट. विचार करा, CSS नसेल तर घर कसं दिसेल? फक्त विटांचा एक ढिगारा. किंवा अजून एका सोप्या भाषेत सांगायचं झालं तर HTML म्हणजे आपलं शरीर आणि CSS म्हणजे त्यावर घातलेले स्टायलिश कपडे. कपड्यांमुळेच तर आपलं व्यक्तिमत्व उठून दिसतं, बरोबर ना? अगदी तसंच आहे. हे दोन्ही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. तर मग ह्या साध्या-सुध्या वेबसाईटला आकर्षक बनवणारी ही जादूची कांडी आहे तरी काय? ती आहे CSS. चला आता या डिझाईनच्या जादुई दुनियेत जरा आत शिरूया. बरं, CSS म्हणजे कॅस्केडिंग स्टाईल शीट्स. आता हे नाव ऐकून घाबरायचं काही कारण नाहीये, एकदम सोपं आहे. ही एक अशी भाषा आहे जी HTMLला सांगते की बाबा रे, तू दिसायचं कसं, म्हणजे वेबसाईटची स्टाईल कशी असेल, रंग कोणते वापरायचे, गोष्टी कुठे आणि कशा मांडायच्या, हे सगळं ठरवण्याचं काम CSSचं आहे. आणि यातला तो कॅस्केडिंग शब्द आहे ना, त्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की नियम एकामागोमाग एका विशिष्ट क्रमाने लागू होतात. त्यामुळे आपल्याला स्टाईल्सवर एकदम भारी कंट्रोल मिळतो. तर CSS काय काय करू शकतो? अरे बापरे, खूप काही. आपण बॅकग्राऊंडचे आणि टेक्स्टचे रंग बदलू शकतो, एकदम भारी आणि आकर्षक फॉन्ट्स वापरू शकतो, वेब पेजवरच्या गोष्टी आपल्याला हव्या तशा म्हणजे इकडे तिकडे मांडू शकतो. आणि हे तर काहीच नाही, याच्या पलीकडे बरंच काही करता येतं. अक्षरशः आपल्या कल्पनेला एक सुंदर रूप देता येतं. ओके, तर आता थिअरी बरीच झाली, आता वेळ आहे प्रॅक्टिकलची. चला आता स्वतः बघूया की CSS वापरून एखादा बदल करणं किती सोपं आहे. आपण काय करूया, एका साध्या वेबपेजचा बॅकग्राऊंड कलर बदलून बघूया. हे बघा, स्क्रीनवर दिसतेय ती एक एकदम बेसिक HTML फाईल आहे. यात काय आहे, फक्त एक हेडिंग आहे आणि थोडासा टेक्स्ट. सगळं कसं साधं, सरळ आणि हो रंगहीन. आता आपण यात एक छोटीशी जादू करणार आहोत. आपलं मिशन अगदी सोपं आहे. आपल्याला फक्त ह्या पेजचा जो पांढरा बॅकग्राऊंड आहे ना, तो बदलायचा आहे. बघूया बरं हे कसं करता येतं. आणि खरं सांगायचं तर CSS जोडणं हे लहान मुलांचा खेळ आहे. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, ज्या HTML पार्टला स्टाईल करायचंय त्याला ओळखायचा. समजा आपल्याला पूर्ण पेजचा रंग बदलायचा आहे तर आपण बॉडी टॅग निवडू. दुसरी स्टेप, त्याच्यासाठी CSS कोड लिहायचा. आणि तिसरी, सगळ्यात मजेशीर स्टेप, रिझल्ट बघायचा. आणि तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात भारी गोष्ट काय आहे? हा सगळा बदल करण्यासाठी आपल्याला फक्त एक लाईनचा कोड लिहायचा आहे. हो, खरंच. फक्त एक ओळ आणि वेबपेजचा पूर्ण लुक बदलून जाईल. आणि हे बघा, झालं. फक्त एका ओळीच्या CSS कोडने त्या साध्या पांढऱ्या पेजला कसा मस्त निळा रंग दिलाय. आता बघा बरं, किती सुंदर आणि प्रोफेशनल दिसतंय हे पेज. हीच तर आहे CSSची ताकद. तर आता CSSची बेसिक आयडिया नक्कीच आली असेल. आता वेळ आहे स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला कामाला लावण्याची. खरं तर कोणीही आपल्या वेबसाईट्सला मस्त आणि आकर्षक बनवू शकतं. चला आपण जे काही आज बघितलं ते पटकन एकदा आठवून घेऊया. तर HTML म्हणजे काय? वेबसाईटचं स्ट्रक्चर म्हणजे रचना. CSS म्हणजे काय? त्याची स्टाईल म्हणजे सजावट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, CSS वापरून आपण वेबसाईट्सना एकदम सुंदर आणि आकर्षक बनवतो. तर मग शेवटी एक प्रश्न राहतोच. जर आता एखाद्या वेबसाईटला एक नवीन रंग द्यायची संधी मिळाली तर कोणता रंग निवडला जाईल? जरा विचार करा आणि आपल्या कल्पनेला CSSच्या मदतीने प्रत्यक्षात उतरवून बघा.